सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांची भेट घेतली। या प्रकरणामध्ये आम्ही मागितलेली माहिती आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येईल असा दावा त्यांनी केलाय। मॅडम, तुम्ही वेगवेगळ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटतायत, त्यांना प्रश्न विचारतायत, नेमकं काय बोलणं होतं, जिल्हाधिकाऱ्यांना काय म्हटलं होतं, त्यांनी अधीक्षकांना काय भेट झालेली तुमची? कसं आहे की मला पूर्ण बीडमध्ये किती बार लायसन्सेस आहेत याची माहिती हवी होती। त्या व्यतिरिक्त वाल्मिक कराड यांना त्यांच्या सुटकेसाठी अनेक सरपंचांकडनं आता दम देऊन केली आहेत, कशी केली आहेत माहीत नाही, पण खूप ॲप्लिकेशन्स जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली होती आणि त्याच्यात त्यांनी खंडणीचा गुन्हा हा चुकीचा आहे आणि ते एक समाजसेवक आहेत असं सांगून ते ॲप्लिकेशन्स त्यांच्याकडे पाठवली गेली होती। तर पाटोद्यातनं 3 आली होती, तर त्याच्यापैकी आता परळीतून आणि केजमधून किती ॲप्लिकेशन्स आली आहेत त्याची माहिती आणि ती ॲप्लिकेशन्सच्या कॉपी ह्या आम्ही त्यांच्याकडे मागितल्या। त्या व्यतिरिक्त बरेचसे इतरही डिटेल्स आम्ही त्यांच्याकडनं मागितले। या माणसाचे कोयत्याचे फोटोसुद्धा आम्ही त्यांना दाखवले आणि दिले। तर याच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही कलेक्टरांना भेटलो। बडे खुलासे होतील तर खूपच गंभीर परिस्थिती आहे सगळी, एवढंच म्हणावंसं वाटतंय। काल एक ब्लॅक स्कॉर्पिओमधनं खरं तर ते मोबाईल सापडल्याचे दावे देखील केले जातो। त्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती देखील यंत्रणेला मिळाल्याचं कळतंय। आपण देखील त्या संदर्भात बोललेला होता, नेमकं काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली, त्या मोबाईलमधनं काय डेटा रिकवर होतोय? डेटा रिट्रीव्ह झाला असेल तर त्याच्यातनं म्हणे व्हिडिओज मिळाले की त्यांना संतोष देशमुखांना कशी मारहाण केली त्याचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर असंही म्हटण्यात आलं की त्याच्यात एका बड्या नेत्याचं नाव होतं। तर कोण आहे हा बडा नेता आणि हे का आपण गोल गोल फिरतोय, का आपल्याला सरळ सरळ सांगण्यात येत नाहीये की तो बडा नेता आहे तर कोण आहे आणि घाला ना त्याला जेलमध्ये। तुम्ही खरं तर कालपासून सत्यशोधक आंदोलनाला सुरुवात केली होती, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही बसणार होतात। आज तुम्ही तिथं बसलेलं नाही आहेत कारण विरोधी लोक देखील तिथं येऊन पुन्हा एकदा एक आंदोलन सुरू झालेलं आहे। काय नेमकं कशासाठी हे आंदोलन सुरू झालं? केवळ तुमच्या आंदोलनाला विरोध करायचा म्हणून आंदोलन सुरू झालं म्हणायचं? नाही, आमच्या पेंडॉलला लगतच एक दुसरं पेंडॉल आज लागलंय। त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड, जे मी तुम्हाला म्हटलं, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा चुकीचा आहे आणि ते गुन्हा मागे घ्यावा यासाठी एक बाजूलाच पेंडॉल आलाय, तिथे 3-4 बायकांना बसवलंय। तर कुठेतरी असं वाटतंय की त्यांना प्रोव्होक करण्यासाठी का कशासाठी बसवलंय मला माहीत नाही, पण हे जे होत आहे ना हे यांचं राजकारण खूप खूप घाणीचं होत चाललंय। आता काय नेमकं घडतंय तुम्हाला वाटतं आणि काय नेमकी सरकारकडे मागणी आता असणार? हे सगळं इतकं वेग चाललंय ना की खरं काय खोटं काय हेच समजत नाहीये। खरं तर CIDनी स्वतःनी प्रेस रिलीज देऊन ऑफिशियल माहिती दिली पाहिजे। कॅमेरा पर्सन अयुब कादीचा आफ्ताब शेख, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।